चाकणमधील मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाकडून तिघांवर कारवाई। मटका अड्ड्यावरील कारवाईनंतर आरोपींनी दाखवलं मटका चालवणाऱ्याकडे बोट। चाकणमधील मटका फोडी सुरू। खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोस मटका। घरात डोकावल्याचा जाब विचारला म्हणून महिलेवर स्क्रूड्रायव्हरने जीवघेणा हल्ला। आंबेठाण गावच्या हद्दीत धक्कादायक घटना। घरात घुसून महिलेच्या तोंडावर, गळ्यावर आणि हातापायांवर केले वार। आरोपी गणेश जावळे याला बेड्या। चाकण पोलिसात गुन्हा दाखल। खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पाच्या आक्षेपामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली माहिती। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत तांत्रिक तोडगा काढा, अन्यथा जीएमआरटी प्रकल्प स्थलांतरित करा। खासदार अमोल कोल्हे यांनी पीएमओ आणि विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्याकडे केली मागणी। खेड तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेचं पाणी मुरतंय कुठे? ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये साटेलोट असल्याचं आमदार बाबाजी काळे यांचं विधिमंडळात मोठे विधान। वाहतूक कोंडी, कचरा प्रश्न, पाणी समस्या बरोबरच पर्यटनाला चालना देण्याचा मुद्दा केला उपस्थित। चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर शहरातून जाणाऱ्या मार्गांवरील ट्रॅफिकची समस्या सोडवा। विधिमंडळातील आमदार बाबाजी काळे यांच्या पहिल्या भाषणाची जोरदार चर्चा। विविध मुद्द्यांना स्पर्श करीत विधिमंडळात मांडली प्रश्नांची जंत्री। विधानसभा निवडणुकीत उमेदवार खर्चाची माहिती सादर न करणाऱ्या उमेदवारांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार। निवडणूक खर्चाबाबतची माहिती सादर न केलेल्या उमेदवारांनी तात्काळ माहिती सादर करा। प्रभारी जिल्हा अधिकारी संतोष पाटील यांची निवडणूक खर्चाच्या ताळमेळ आढावा बैठकीत माहिती। पुणे जिल्ह्यात एकूण 303 उमेदवारांपैकी 301 उमेदवारांनी निवडणूक विषयक खर्चाची सादर केली माहिती। कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही चांडोली कडूस रस्ता खड्ड्यातच। नागरिक, वाहन चालकांना खड्डे चुकवताना करावी लागते कसरत। चांडोली ते कडूस रस्त्याची दुरावस्था। खराब रस्त्यामुळे नागरिकांमध्ये संताप।